विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल वाचनाचा एक पाठ बघणार आहोत, विरांगना. आधी तुम्ही विरांगना हा शब्द बघा कसा लिहिलेला आहे. या स्थूल वाचनावर आपल्याला 6 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर बघूया, आपण या पाठाला सुरुवात करूया. या पाठामध्ये 2 वीर स्त्रियांची माहिती दिलेली आहे. स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि समाजाचं देणं लागत असल्यामुळे समाजासाठी काहीतरी आपण करायचं या भावनेने प्रेरित होऊन या स्त्रियांनी कसं कार्य केलेलं आहे हे या पाठात सांगितलं आहे. या पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनांचा परिचय करून दिलेला आहे. हा पाठ आपल्याला अभ्यासाला घेण्याचा उद्देश म्हणजे मुलांच्या मनात म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि समाजाचं ऋण याची जाणीव निर्माण व्हावी, हा मोठा उद्देश या पाठ घेण्यामागचा आहे. तर हा पाठ मी तुम्हाला एक कथेच्या रूपाने सांगते आहे. बघा, हे चित्र दिसतं आहे. हे चित्र आहे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांचं. स्वाती संतोष महाडिक. संतोष हे त्यांच्या मिस्टरांचं म्हणजे पतीचं नाव होतं. यांची गोष्टच मी तुम्हाला सांगते. ही एक महाराष्ट्रातली अतिशय शूर धैर्यवान असणारी मुलगी. या मुलीचा जन्म आणि शिक्षण याच्याबद्दल आपण बोलूया. ती सुरुवातीला लेफ्टनंट नव्हती. ती लेफ्टनंट कशी झाली याचा प्रवास तुम्हाला या पाठामध्ये दिलेला. हा पाठ तुम्ही वाचायचा. पहिले ही महाराष्ट्रातली कन्या स्वाती, हिचं शिक्षण शिवाजी विद्यापीठातून झालं. शिवाजी विद्यापीठातून तिने BScची पदवी घेतली. त्यानंतर MSWचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिने पुणे महानगरपालिकेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन विभागामध्ये दारिद्र्य रेषेखाली जगत असणाऱ्या लोकांसाठी कार्य केलं. MSW असल्यामुळे सोशल वर्कचं तिने अभ्यासक्रम पूर्ण केला असल्यामुळे तिने तेव्हापासूनच ठरवलेलं होतं की आपल्याला समाजासाठी काहीतरी कार्य करायचं आहे. आणि म्हणून MSW झाल्याबरोबर तिने दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांसाठी कार्य केलं. शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक छोटे मोठे कोर्सेस तिने, व्यावसायिक अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण केले. BSc झाली, MSW झालं आणि B.Edसुद्धा केलं. आता मुलगी मोठी झाली म्हणून तिच्या आईबाबांनी तिचं लग्न करून दिलं. शिक्षण पूर्ण झालं आणि सुखी संसाराचे स्वप्न तिने सुद्धा बघितलेले होते. आणि याच दरम्यान तिचा विवाह भारतीय लष्करी विभागामध्ये अधिकारी असणाऱ्या संतोष महाडिक यांच्याशी झाला. ते भारतीय लष्करामध्ये एका मोठ्या पोस्टवर होते, लेफ्टनंट होते. ते सुद्धा लेफ्टनंट होते. आणि त्यांच्याशी स्वाती यांचा विवाह झाला. लग्नानंतर आता त्या नोकरी करायला लागल्या. पण B.Ed असल्यामुळे त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. आणि शिक्षिकेची नोकरी करून त्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारलेली होती. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्य करत होत्या लग्नानंतर. त्यानंतर त्यांचा छान संसार चाललेला होता. या नोकरी आणि संसार करत असतानाच त्यांना 2 मुलं झाली. त्यांच्या मुलांची नावे होते कार्तिकी आणि स्वराज. ही 2 मुलं त्यांना झाली. अतिशय सुखी असा संसार होता. परंतु काय झालं की 17 नोव्हेंबर 2015ला जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांशी लढत असतानाच लेफ्टनंट संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. दहशतवाद्यांशी निकराने लढा देत असतानाच संतोष महाडिक यांचा मृत्यू झाला. त्यांना वीरमरण आलं. पतीच्या मृत्यूनंतर साधारणपणे स्त्रिया फार निराश होतात
आणि त्यांच्यासाठी तो एक धक्का असतो. परंतु स्वाती महाडिक यांच्या बाबतीत मात्र वेगळं घडलं. अर्थात त्यांना दुःख झालं नव्हतं, अशातला भाग नव्हता, परंतु पतीच्या मृत्यूने खचून न जाता त्यांनी काही निर्धार केला. काय निर्धार केला? अगदी पतीच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच त्यांनी एक निश्चय केला, एक निर्धार केला की मला भारतीय सैन्यात रुजू व्हायचं आहे. आणि त्यावेळी त्यांचं वय होतं 40, जवळपास 40च्या जवळ होतं. त्यांनी ठरवलं की मला माझ्या पतीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, कारण संतोष महाडिक हे खरे सच्चे देशभक्त होते. राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये ठासून ठासून भरलेलं होतं. आणि म्हणून या वीर पत्नीने निश्चय केला होता की माझ्या पतीचे राहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. आता वयाचे 40च्या जवळपास आलेल्या लोकांना खरं तर सैनिकी शिक्षण प्रशिक्षण घेता येत नाही. तिने अर्ज विनंत्या केल्या आणि सर्व चाचण्या पूर्ण केल्या. शेवटी सिलेक्शन बोर्डाने तिच्या वयाची अट शिथिल केली आणि स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात स्वाती महाडिक यांनी उत्तीर्ण केली. त्यानंतर शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या झाल्या, त्यासुद्धा यशस्वीपणे पार पाडल्या आणि त्यांची निवड ऑफिसर ट्रेनिंगसाठी झाली. त्यांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई या ठिकाणी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. अतिशय कठीण असं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यांची निवड ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई या ठिकाणी झाली. 11 महिन्याचं खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि शेवटी 9 सप्टेंबर 2017ला त्या लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या. अभिमानाने त्यांना 2 स्टार त्यांनी मिळवलेले होते आणि त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत आणि मुलगा स्वराज हा 2रीत होता फक्त. या स्वाती महाडिक यांनी आणखी एक निर्धार केला होता. तेव्हाच त्यांनी स्वतःचा एक निर्धार केलाच की रडत बसण्यापेक्षा आणि आपल्या पतीच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करत बसण्यापेक्षा त्यांनी निश्चय केला होता की मी सैन्य दलात भरती होईल आणि मी माझ्या पतीचं स्वप्न पूर्ण करेल. दुसरा निर्धार त्यांनी असा केला होता की ही माझी मुलं जी आहे कार्तिकी आणि स्वराज यांना दोघांनाही मी सैन्य दलात भरती करेन. एवढा मोठा निर्णय या स्वाती महाडिक यांनी घेतला होता. अशा प्रकारे पुढे त्या लेफ्टनंट झाल्या. घर, संसार, मुलं अशा सगळ्याच जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय निर्धाराने पार पाडल्या आणि पुढे जाऊन त्यांनी आपल्या मुलांना सुद्धा सैन्यात भरती करण्याचा जो निश्चय केला होता त्या निश्चयावर त्या ठाम राहिल्या. असा हा स्वातीताईंचा निर्धार आणि देशप्रेम आणि त्यांच्यामधली जिद्द आपल्याला दिसून येते. 22-23 वर्षाच्या तरुण मुलीबरोबर प्रशिक्षण घेत असताना स्वाती 40च्या जवळ असून सुद्धा तेवढ्याच त्या तरुण मुली इतक्याच उत्साही होत्या आणि एवढं खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं होतं. सैनिकी शिक्षण किंवा कुठलंही सैन्यामधलं शिक्षण जे असतं, प्रशिक्षण असतं, ते इतकं सोपी नसतं. परंतु स्वाती महाडिक कुठेही कमी पडल्या नाही आणि त्यांनी पूर्ण प्रशिक्षण पूर्ण केलं. आणि आर्मीचं जीवन हे फक्त नोकरी नसून तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे असं त्या म्हणत असे. आर्मीचं जीवन म्हणजे ही फक्त नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे असं त्यांनी म्हटलेलं. ते शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचं असतं. म्हणजे नुसतं फक्त शारीरिक कसरतीच केल्या म्हणजे होतं असं नाही, तर मनसुद्धा तेवढंच बलवान आवश्यक असतं आणि आपला आत्मविश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे अत्यंत निग्रही, करारी, धाडसी आणि एखाद्या रणरागिणीप्रमाणे त्यांनी त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. आणि आपण जे काम करतो किंवा कोणतंही काम जेव्हा आपण घेतो हातामध्ये तेव्हा ते अतिशय निर्धारानेच पूर्ण केलं पाहिजे असं त्या म्हणत असे. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक मुलींना आणि स्त्रियांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा स्वाती महाडिक यांच्याकडून मिळतं. पती निधनानंतर आपलं दुःख बाजूला ठेवून आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने आणि भारत मातेच्या सेवा करण्याच्या दृष्टीने या स्वाती महाडिक यांनी
पूर्णपणे आपलं जीवन देशासाठी समर्पित केलं आणि आपलं कार्य केलं. अशा प्रकारे देशभक्ती मनामनात असणाऱ्या आणि ठासून भरलेल्या स्वाती महाडिक यांची गोष्ट आपल्याला, या वीरांगणेची गोष्ट आपल्याला या पाठामध्ये सांगितलेली आहे. तर हे बघताना इथे जी कृती दिलेली आहे हे बघायचं. त्यांचं शिक्षण, त्यांचा निर्धार, त्यांचा स्वभाव. त्यांचं शिक्षण आताच वरती आपण बघितलं आहे. त्या BSc झाल्या होत्या, त्यानंतर MSW केलं, BEd केलं, अनेक व्यावसायिक कोर्स त्यांनी पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांचे निर्धार, 2 निर्धार, पतीच्या मृत्यूनंतर त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करणं आणि आपल्या मुलांना पुन्हा सैन्य दलात भरती करणं. त्यानंतर त्यांचा स्वभाव अगदी धाडसी होता, त्यांच्यामध्ये देशप्रेम भरलं होतं, राष्ट्रभक्ती, निग्रही होत्या, करारी होत्या, धैर्यवान होत्या, दुःखावर मात करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती, निष्ठावान होती आणि काम करण्याची त्यांची पद्धत अतिशय झोकून घेणारी होती. त्यानंतर हा प्रश्न आहे, असे प्रश्न तुम्हाला येत असतात. कठोर परिश्रमामुळे स्वाती महाडिक यांनी स्वतःचा निर्धार स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण न करता आला, याबाबत आपलं मत लिहायचं आहे. पती निधनानंतर आपल्याला सैन्य दलातच भरती व्हायचं, ह्या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. त्यानंतर देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक यांच्याबद्दल माहिती लिहायची आहे आणि लेफ्टनंट स्वाती महाडिक, अशा प्रकारचा टिपाद्या प्रश्नसुद्धा तुम्हाला येतो, हे लक्षात घ्या. यानंतर हे प्रश्न दिलेले आहे, हे पाठ वाचल्यानंतर या पाठ किंवा मग प्रश्नाबद्दल आपण नंतर बोलू. आता दुसरी व्यक्ती आहे त्या म्हणजे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. यांचं सुद्धा कार्य अगदी समाज उपयोगी, समाजाला धरून आणि सुशिक्षित सुसंस्कृत असून नाही समाजासाठी कार्य करण्याची किती वृत्ती होती त्यांची, सामाजिक कार्य करण्याची त्यांची वृत्ती आपल्याला त्यांच्या या कर्तृत्वावरून दिसते आहे. आपण बघूया त्यांचं शिक्षण कुठपर्यंत झालं. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद या ठिकाणी झालेला होता आणि खऱ्या अर्थाने शिक्षण हेच आपलं उन्नतीचं साधन आहे असं त्यांना वाटत होतं. त्यांचं कार्य कोणतं, तर यासुद्धा MA BEd शिक्षणाचा जर विचार केला तर स्वाती महाडिक ह्या MA BEdचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं. त्यानंतर त्यांनी रेल्वेची परीक्षा दिली आणि 2008 मध्ये त्या मध्य रेल्वे पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक या पदावर कार्य करीत होत्या. पहिले 2.5 वर्षाच्या सेवेमध्ये पहिले 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिलं आणि अवघ्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये रेल्वे स्टेशनवर भरटकणाऱ्या 434 मुलांना, अल्पवयीन म्हणजे लहान मुलं, वयाने लहान असणारे म्हणजे 18 वर्षाखालची मुलं मुली यांना, जी भरकटलेली होती, जी नुसती घरून निघून गेली असते. आता कारणं अनेक असतात, सांगते मी तुम्हाला कोणत्या कारणामुळे मुलं घरातून घर सोडून निघून जातात. विविध कारणं असतात आणि अशा विविध कारणामुळे घर सोडून निघून गेलेल्या मुलींना त्यांच्या पालकापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचं कार्य या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. या मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. अनेक वेळा मुलं घर सोडून जातात, वेगवेगळी कारणं असतात. वेगवेगळी कारणं म्हणजे कधी आईवडिलांच्या भांडणामुळे, कधी रागाने, तर कधी मुंबईसारख्या शहराचं आकर्षण असणारी मुलं, मायानगरीचं आकर्षण असणारी मुलं, कधी वाईट लोकांच्या संगतीत सापडल्यामुळे ती लोक वाईट कामाला जुंपण्यासाठी मुलांना चोरून नेतात. अशा मुलांना पकडून नेऊन मग तिथे वाईट कामाला जुंपलं जातं. अशा मुलांना 434 मुलांची सुटका स्वाती महाडिक यांनी केली. पहिल्याच केसमध्ये जेव्हा घरातून एक मुलगा पळून गेला होता, 14 वर्षीय मुलगा होता, हा 14 वर्षाचा मुलगा होता. या 14 वर्षाच्या मुलाचं मनपरिवर्तन करून त्यांनी सुखरूप त्याच्या आईवडिलाच्या ताब्यात दिलं.
आता त्या स्वतः पोलीस असूनही पोलिसासारख्या वागत असतात. पोलीस म्हटलं की अगदी लोकांना खूप भीती वाटत असते, मुलांना तर जास्तीच भीती वाटत असते, परंतु आईच्या हृदयाने, प्रेमळ हृदयाने त्यांनी त्या मुलांना सन्मार्ग दाखवला आणि त्यांनी व्यवस्थितपणे मुलांवर प्रेम करून अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं मन परिवर्तन करून त्यांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोचवण्याचं कार्य केलं. अनेक वेळा मुलं कुटुंबापासून दुरावली जातात, मग त्यांची शाळा सुटते, कधी कधी त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं, गरिबीमुळे त्रस्त होऊन मुलं शाळा सोडून देतात आणि अशा मुलांना शाळेमध्ये सुद्धा घालण्याचं काम रेखा मिश्रा यांनी केलं. एकदा दक्षिण भागामधून अपहरण करून आणलेल्या 3 तामिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून त्यांनी घरी पोहोचवण्याचं काम केलं. 48 तास तेव्हा त्या ड्युटीवर राहिल्या आणि अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाही. अशा प्रकारे त्यांनी भटकलेल्या मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तसं हे काम खूप आव्हानात्मक होतं, परंतु रेखा मिश्रा यांच्या प्रसंगावधानाने अनेक मुलांचं जीवन वाईट गोष्टींपासून वाचलं. अनेक मुलांना त्यांनी मनपरिवर्तन करून शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि मुलांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोचवण्याचं काम केलं. त्यामुळे भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला योग्य वळण मिळालं, त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं सौभाग्य त्यांना मिळालं, अनेक मुलांचं भविष्य घडलं आणि अशा प्रकारे त्यांच्या कार्याची समाजाला गरज होती आणि तेच कार्य त्यांनी केलं आणि राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या कार्याचा अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणून सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी जे काही अनोखं कार्य केलं त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा केलेला आहे. अशा 2 वीरांगणांची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. यामध्ये सुद्धा कृती दिलेली आहे. रेखा मिश्रा यांचं शिक्षण आणि कार्य आताच आपण पाहिलं ते MA BEd होत्या. त्यांनी मग रेल्वेमध्ये पोलीस इन्स्पेक्टरची नोकरी केली आणि मग कार्यामध्ये त्यांचं सगळं लिहायचं. त्यांनी कोणतं कार्य केलं, म्हणजे नुसत्या सब इन्स्पेक्टरच नव्हत्या तर त्यांचं कार्य किती 434 मुलांना त्यांनी कसं घरापर्यंत पोचवलं ते सगळं लिहायचं आहे त्यांना. मुले भरकटण्याची कारणं कोणती? 3 कारणं तुम्हाला इथे लिहायची आहे. वेगवेगळी कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहे. भांडणामुळे, रागामुळे किंवा मोठमोठ्या शहरांचं आकर्षण असल्यामुळे कामधंद्यांसाठी मुलं निघून जातात किंवा कधी अवैध मार्गाचा वापर करण्यासाठी पण मुलांचं अपहरण करून पण त्यांना वाईट मार्गाला लावलं जातं आणि अशी मुलं भरकटतात. मग रेखाजींच्या कार्याचा काय परिणाम झालं, कसं त्यांनी मुलांना त्यांच्या पालकापर्यंत पोचवलं आणि त्यानंतर त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना कसं आणलं हे लिहायचं आहे. प्रेम आणि आपुलकी या गोष्टीमुळे भरकटलेली मुलं स्वगृही जाण्यास तयार होतात. तर सब इन्स्पेक्टर असून सुद्धा त्यांच्यामध्ये किती ममता होती आणि किती आपुलकी आणि जिव्हाळा होती. अगदी म्हणजे पोलिसी बडगा न वापरता प्रेमाने त्या मुलांचं मतपरिवर्तन कसं करीत होत्या आणि ते मतपरिवर्तन म्हणजे पहिलंच वाक्य होतं मुझसे दोस्ती करोगे, या वाक्यामुळे सगळी मुलं त्यांच्या जवळ जायची आणि मग त्या मुलांचं त्या मतपरिवर्तन करायच्या. भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न कोणकोणते ते कसे प्रशंसनीय आहे हे पाठाच्या आधारे सांगायचं आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुम्हाच्या मनात कोणते विचार येतात हा एक उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे. असे प्रश्न येत असतात हे लक्षात घ्या. आपण स्वाध्यायाबद्दल नंतर बोलू.